हाय, मी अपूर्वा. मिरची मराठीवरती जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही काही गोष्टी सादर करतोय. त्यातली एक गोष्ट. नेहमीसारखी शांताक्काने फुलांच्या दुकानात उदबत्ती लावली, देवाला नमस्कार केला. आज तिला शेजारच्या गल्लीतल्या एका मंदिरात हारांची ऑर्डर द्यायला जायचं होतं. त्या ऑर्डरमध्ये बरंच काही काही होतं. मोगऱ्याचे गजरे, केशरी गुलाबाची फुलं, झेंडूच्या फुलांचे हार, असं सगळं त्या ऑर्डरमध्ये होतं. अर्धी ऑर्डर पोचली होती. आता ती फुलांचे हार घेऊन चालली होती. आज मंदिरात तिचे हार घालून मूर्ती सजवली जाणार होती. हार घेऊन ती चालली असताना रस्त्यात तिला लोकांची गर्दी दिसली. ती गर्दीत शिरली आणि पुढे जाऊन पाहिलं तर तिथल्या कचरा कुंडीत एक छोटंसं बाळ तिला दिसलं. तिने आजूबाजूला पाहिलं. गर्दी जमली होती, लोक चर्चा करत होते, पण कोणीही त्या बाळाला घ्यायला पुढे येत नव्हतं. कसलाही विचार न करता ती पुढे आली. तिने हळूच ते बाळ उचललं, पदराने त्याला लागलेली घाण पुसली आणि फुलांच्या टोपलीवरचं कापड घेऊन त्यात त्या बाळाला गुंडाळलं आणि फुलांच्या टोपलीत हलकेच ठेवून दिलं. गर्दीतले लोक हे सगळं बघून चर्चा करायला लागले. शांताक्का गरजली, चला जा, आपापल्या घरला जा. नुसती जीभ चालवायला येती, हा? एकात हिंमत नाही पुढे येऊन बाळाला हात लावायची. असं म्हणून रागारागात शांताक्काने टोपली घेतली आणि ती मंदिराकडे निघाली. आता मंदिरातल्या आरतीला उशीर होईल या विचाराने शांताक्का झपाझप मंदिराकडे निघाली. मंदिरात पोहोचली. घाईघाईने तिने हार तिथल्या गुरुजींना दिले. गाभाऱ्यात कोणीच नव्हतं. मंदिराचे काही लोक आणि गुरुजी मिळून हारांची आरास करणार होते. गुरुजींनी हार घेतले. त्यातला एक मूर्तीच्या पायाशी ठेवला. शांताक्काने बाळाला कुशीत घेतलं. टोपली काखोटीला मारून ती जायला निघाली. इतक्यात गुरुजींनी तिला हाक मारून थांबवलं. तिला कुंकू लावून प्रसाद दिला आणि बाळाच्या छोट्याशा कपाळावरही एक कुंकुवाचा टिळा लावला. ते तिला म्हणाले, मला कळलंय काय झालंय ते. फार धाडसी बाई आहेस तू. तुला आणि तुझ्या या बाळाला उदंड आयुष्य मिळवते. असं म्हणून गुरुजींनी मूर्तीच्या जवळचे एक छोटंसं फूल घेतलं आणि त्या बाळाच्या छोट्याशा मुठीत ठेवलं. शांताक्काच्या डोळ्यात हे बघून पाणी आलं. गुरुजींना नमस्कार करून छोट्याशा बाळाला घेऊन ती मंदिराबाहेर पडली. गावात सणाचा उत्साह होता आणि त्या उत्साहात मिसळून आनंदाने शांताक्का बाळाला घेऊन गावाकडे निघाली होती. त्या बाळाला काय घडलं काय नाही याची काही कल्पना नव्हती. बाळ शांताक्काकडे टुकूटुकू बघत होतं.